चला नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या या लाडक्या गुरु अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक नवीन टेस्ट सिरीज सुरुवात केली. यामध्ये संयुक्त गट क पूर्व परीक्षा व तलाठी भरती 2026 च्या उद्देशानं बऱ्याच विद्यार्थ्यांचा गणित बुद्धिमत्ताचा जो सेक्शन आहे, जो गेम चेंजर आहे, तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्या सेक्शन मध्ये म्हणावा तसा स्कोर येत नाही. मग या उद्देशानं आपण ही नवीन टेस्ट सिरीज सुरुवात केली. आपल्या या सिरीजचं टार्गेट असणार आहे का 20 मिनिटात विद्यार्थ्यांचा 18+ स्कोर आलाच पाहिजे. ठीक आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचा सिलेबस कंप्लीट आहे, बऱ्याच जणांचा 2-2, 3-3 वेळेस सिलेबस कंप्लीट आहे, तरी पण स्कोर वाढत नाही. मग मित्रांनो, तुम्हाला आता रिव्हिजनची, चांगल्या अप्रोचची, चांगल्या मेथडची आणि योग्य प्रकारे टॅकल करण्याची गरज आहे. प्रश्नाला टॅकल कसं करता हे समजून घेण्याची गरज आहे. मग या उद्देशानं आपण टोटल 15 टेस्टची एक दमदार टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. गुरु अकॅडमी ऍप वरती आपली ही टेस्ट सिरीज सध्या 249 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. मग त्यामध्येच आज आपण काय करणार मित्रांनो, टेस्ट 1 जी पहिली टेस्ट आहे ही सर्वांसाठी फ्री आहे. ही टेस्ट कुठे भेटेल, काय भेटेल, सर्व गोष्टीवर आपण चर्चा करणार. ओके, चला समजून घ्या मित्रांनो. आता हे जे टेस्ट आहे मित्रांनो, टोटल 15 टेस्ट असणार. यामध्ये फक्त ऑनलाईन स्वरूपातच आहे. जर आज पहिली टेस्ट 27 ऑगस्टला आपण पहिली टेस्ट होती, ही टेस्ट ग्रो अकॅडमी ऍप वरती तुम्हाला पूर्णपणे फ्री स्वरूपात भेटणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही ऍप इन्स्टॉल करायचंय, ऍप वरती लॉग इन करायचंय आणि टेस्ट जी पहिली टेस्ट आहे ती मित्रांनो प्रिंट आउट काढून ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला जसं जमल तसं त्या स्वरूपामध्ये एकदा सॉल्व्ह करायची 20 मिनिटाचा टायमिंग लावून. त्यानंतर तुमचा स्कोर बघायचा आहे आणि त्यानंतर हे अनालिसिस बघायचंय. ठीक आहे. चला मग आता सुरुवात करू. ही टेस्ट सध्या मित्रांनो पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 249 रुपये येते. पण तरी पण आपण याला आज आणि उद्याच्या दिवस रक्षाबंधन पूर्ण दिवस ही फीस 249 रुपयेच ठेवलेली आहे. आणखीन जर काही डाऊट असेल या 2 नंबरवरती तुम्ही संपर्क साधून माहिती मिळवू शकता. ओके, चला सुरुवात करू मित्रांनो आपल्या सर्वात पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 12 पदांची बेरीज किती? हे 12 पद कशी एकदा समजून घ्या. 1/3 गुणिले 4 हे पहिलं पद आहे. त्याच्यानंतर 1/4 गुणिले 5 मित्रांनो हे दुसरं पद आहे आपलं. त्याच्यानंतर 1/5 गुणिले 6 मित्रांनो हे तिसरं पद आहे. त्यांचं म्हणणं आहे का असं टोटल 12 पदांची बेरीज किती असणार. ओके, हे जे प्रश्न असतात त्याला बेरीज करण्याची गरज नाही, सिंपल याच्यामध्ये लॉजिक असतं. जर तुम्ही अगोदर असे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतील तर हा प्रश्न तुम्हाला चिल्लर वाटत नसणं वाटलावी, तर याच्यानंतर असे प्रश्न आले तर ते चिल्लर वाटतील. ठीक आहे. आता याची अप्रोच एकदा समजून घ्या. सर्वात पहिलं 12वं पद काय असतं हे बघा. जसं पहिलं पद मित्रांनो, हे पहिलं पद आहे. पहिलं पद मित्रांनो कितीपासून सुरू झालंय? 3 पासून. हे दुसरं पद आहे कितीपासून सुरू झालंय? 4 पासून. 3 नंबरचं पद आपलं 5 पासून सुरू झालंय. मग आपण म्हणणार जे आपलं 12वं पद असणार ते कशापासून सुरू होणार? 14 पासून. म्हणजे आपलं जे 12वं पद असणार ते असणार मित्रांनो 1/14 गुणिले 15. ओके, आता याला जर आपण थोडंसं डिकोड केलं कधी तर आपण म्हणू शकतो मित्रांनो का 1/3 गुणिले 4, 1/4 गुणिले 5, 1/5 गुणिले 6 याला आपण असं पण लिहू शकतो 1/-1/3 -1/4. हे आपलं पहिल्याला आपण डिकोड केलं. 1/4 गुणिले 5 ला आपण असं पण लिहू शकतो 1/4 -1/5. त्याच्यानंतर याला आपण असं लिहू शकतो 1/5 -1/6. सेम याला आपण असं लिहू शकतो मित्रांनो 1/14 -1/15. आता यामध्ये प्लस मायनस वाले जे पद असतात ते कट होतात. जसं -1/4 + 1/4 कट होणार, -1/5 + 1/5 कट होणार, -1/6 पुढचं +1/6 कट होणार, -1/14 पुढचं +1/14 कट होणार. मग शेवट उरणार फक्त 1/15. म्हणजे तुम्हाला सिंपल वजाबाकी करायची 1/3 - 1/15 ची. मग तुम्ही जर याला सॉल्व्ह केलं 15 × 1 = 15, 3 × 1 = 3, 15 - 3 भागिले 15 × 3 = 45. मग 15 तून 3 गेले 12, 12 भागिले 45 ला मित्रांनो 3 ना भाग जातो तर 3 × 4 = 12 आणि 15 × 3 = 45. आपलं उत्तर 4/15 आलं. ऑप्शन बी
आपलं उत्तर. बोला मित्रांनो, पहिला प्रश्न बारकाईनं विथ कन्सेप्ट तुम्हाला समजला का? ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा. हा प्रश्न सरासरीवर आधारित आहे. पी क्यू आर एस टी या सलग 5 विषम संख्यांची बेरीज 225 आहे. त्या पुढील 4 सलग विषम संख्यांची बेरीज किती असं विचारलंय. ओके, मग आपण बघणार सर्वात पहिले ज्या 5 संख्या आहेत यांची बेरीज किती. या 5 संख्या मित्रांनो, या 5 संख्यांची बेरीज त्यांचं म्हणणं आहे का 225 आहे. जर बेरीज 225 असेल आणि जर आपण एकूण संख्येने भाग दिला तर मला सांगा सरासरी भेटेल का? हो सर, सरासरी भेटेल. मग भाग द्या बरं. 5 चौक 20, 2 उरले, 5 5 25. म्हणजे आपण म्हणणार सर या पहिल्या 5 संख्यांची सरासरी 45 आली. ज्या क्रमागत संख्या असतात त्याच्यामधली जी मधली संख्या असते मित्रांनो ती सरासरी असते. म्हणजे आपण असं म्हणणार का सर ही जी मधली संख्या आहे ना ही 45 आहे. ओके, मग आता पहिल्या 5 संख्या भेटल्या ती पुढची संख्या 47 असणार, त्या पुढची संख्या 49 असणार. त्यांनी विचारलंय पुढील 4 सलग विषम संख्यांची बेरीज किती. मग याच्या पुढच्या ज्या 4 विषम संख्या असणार आहे यांची बेरीज विचारली. मग ही 49 असेल तर त्याच्या पुढची विषम 51, त्याच्या पुढची 53, त्या पुढची 55 आणि त्याच्या पुढची 57. मग या 4 विषम संख्यांची बेरीज करायची. करा बेरीज. 50, 100, 150, 200. त्याच्यानंतर 1 आणि 3 4, 4 आणि 5 9, 9 आणि 7 16, 200 अधिक 16. आपलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो 216. ऑप्शन बी आपला आन्सर. क्लिअर का? 216 आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, पाईप ए एक टाकी 12 तासात भरू शकतो. एक पाईप आहे तो टाकी 12 तासात पूर्णपणे भरतो. मग एक निश्चित गतीनं त्या टाकीचा 1/4 भाग भरला आहे तर संपूर्ण टाकी भरायला अजून किती वेळ लागेल. आपण असं मानलं का टोटल टाकी 12 लिटरची, म्हणजे 12 लिटर पाणीसाठी 12 तास लागतात. 1/4 भाग भरलेला आहे, मग 12 लिटरचा 1/4 भाग होतो 3 लिटर. म्हणजे सध्या टाकीत 3 लिटर पाणी पडलेलं आहे. मग अजून किती पाणी बाकी आहे तर मित्रांनो 9 लिटर पाणी अजून बाकी आहे. मग विचारलं 12 लिटर साठी 12 तास लागतात तर अजून 9 लिटर पाणी भरायचं बाकी आहे तर 9 लिटर साठी 9 तास लागतील. 9 तास म्हणजे पण ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. बोला समजला का? काही अडचण मित्रांनो यावर? हा होता प्रश्न तिसरा. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न चौथा काय उत्तर येतं. एका आयताचे मोजमाप करताना लांबी चुकून 15% वाढली आणि रुंदी 20% कमी झाली तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटींची टक्केवारी किती. ठीक आहे, टक्केवारी काढायची. मग आपण म्हणणार एका आयताची जी लांबी होती अगोदर 15% वाढली. ओके, त्यानंतर रुंदी 20% कमी झाली. मग याला आपण मानणार का सर वाढ झाली तर प्लस ए, याला घट झाली तर मायनस बी. मग आपला फॉर्म्युला वापरायचा प्लस ए मायनस बी मायनस ए गुणिले बी भागिले 100. सर प्लस 15 मायनस 20 मायनस 15 गुणिले 20 भागिले 100. 20 एक 20, 20 5 100, 5 त्रिक 15. मग आपण म्हणू शकतो सर प्लस 15 मायनस 23. आपलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो मायनस 8. मायनस 4 तो घट, म्हणजे आपण म्हणणार क्षेत्रफळात 8% घट होणार. 8% घट म्हणजे ऑप्शन बी आपला आन्सर मित्रांनो. 4 नंबरचा प्रश्न 8% उत्तर आलं. बोला समजला का? ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका दंडगोलाकार पाण्याच्या टाकी एका दंडगोलाकार पाण्याच्या टाकीचा वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 264 चौरस मीटर आहे आणि घनफळ 924 घनमीटर आहे तर त्याच्या त्रिज्येचे उंचीशी असलेले गुणोत्तर किती असेल. काय विचारलंय बघा, त्रिज्याचं गुणोत्तर विचारलंय, रेडियसचं उंची सोबत म्हणजे रेडियसचं हाईट सोबत गुणोत्तर विचारलंय. आता हे प्रश्न जर तुम्हाला मित्रांनो सूत्रपाठ असतील तर अलगदरीत्या सॉल्व्ह होतात. ओके, जसं पृष्ठभाग म्हणजे काय असतं ध्यानात ठेवा मित्रांनो. पृष्ठभागाचं सूत्र असतं 2 पाय आर एच आणि जे घनफळ असतं मित्रांनो त्या घनफळाचं सूत्र असतं पाय आर चा वर्ग एच.
ठीक आहे. दंडगोल म्हणजे मित्रांनो वृत्तचिती सिलेंडर असतो. ठीक आहे. आता जर आपण यांचा रेशो जर घेतला कधी, लक्ष द्या बरं का, 2 पाय आर एच आणि पाय आर स्क्वेअर एच, किंवा याला थोडंसं उलट लिहिलं आपण. जर आपण म्हणलो की घनफळ किती मित्रांनो पाय आर स्क्वेअर एच आहे आणि पृष्ठफळ किती 2 पाय आर एच, याचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला त्रिज्या भेटून जात असते. मग घनफळ मित्रांनो 924 आहे आणि पृष्ठभागाचं क्षेत्रफळ 264. मग याला जर आपण प्रॉपर सॉल्व्ह केलं तर आपण म्हणणार सगळ्यात पहिलं पाय पाय काटला, एच एच कटले, आरचा वर्ग म्हणजे असतो मित्रांनो आर गुणिले आर, मग एक आर आणि हा आर काटला, काय उरलं बरं मग आर भागिले 2 उरलं, बरोबर 924 भागिले 264. 2 जर आपण हा 2 आहे भागाकारात आहे, पलीकडे गेल्यावर गुणाकारात होईल, म्हणजे गुणाकारात जाऊन 264 ला भाग देईल. मग आपण जागेवर भाग देऊ याला, लक्ष द्या बरं का. सर बे एक बे, बे त्रिक 6, बे दुने 4, 132 बनलं, 132 बनलं. मग लक्ष द्या मित्रांनो, जर तुम्ही 264 इथं 924 आहे, ओके, इथं 26 लिहिलं गेलं चुकून, 900 किती 24. जर तुम्ही प्रॉपर बघितलं मित्रांनो 132 ला कितीने गुणलं का 924 येतं बघा. जसं आपण म्हणणार सर 132 किती 130 अधिक 2 आहे. जर आपण याला 7 न गुणलं तर 13 7 91 म्हणजे 910 आणि 2 7 14 म्हणजे 924 होईल. म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकतो का 132 ला जर डायरेक्ट 7 न गुणलं तर 924 येतं, बरोबर. म्हणजे आर ची किंमत 7 आली, आर ची किंमत 7 आली म्हणजे मित्रांनो त्रिज्या आपली 7 बनली. आणि त्रिज्या जर आपली 7 बनली असेल तर कोणत्याही एकाच्यात किंमत ठेवा, उत्तर भेटेल. जसं आपण पृष्ठफळ मध्ये किंमत ठेवू, उंची भेटेल तुम्हाला. पृष्ठफळ काय असतं मित्रांनो 2 पाय आर एच, याची किंमत किती आहे तर 264. बस सॉल्व करा. 2 पायची किंमत 22/7, त्रिज्या किती आली आपली तर त्रिज्या आली मित्रांनो आपली 7, उंची किती आहे तर एच आहे, हाईट काढायची, बरोबर 264 आहे. याला सॉल्व करा, उत्तर भेटून जाईल मित्रांनो. जसं 7 7 कटले, 22 1 22, 26 मधनं 22 गेले, 4 उरले, 22 2 44. 2 गुणाकारात पलीकडे भागाकारात जातील, जागेवर भाग द्या, बे एक बे, बे सकी 12. तर आपण म्हणणार हाईट मित्रांनो 6 आली. त्यांनी विचारलं काय होतं त्रिज्याचं आणि हाईटचं गुणोत्तर. मग त्रिज्या आपली किती आली ती 7, हाईट 6 आली म्हणजे 7:6 आपलं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन सी आपला आन्सर. बोला समजला का. 5 नंबरचा प्रश्न होता. आता बघा मित्रांनो हा 6 नंबरचा प्रश्न आहे, एकदा समजून घ्या. सर 6 नंबरचा प्रश्न काय, एक निर्माता लॅपटॉपची किंमत ठरवताना स्वतःसाठी 15% नफा, वितरकांसाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 25% नफा अंतर्भूत करतो. तर अंतिम ठरवलेली किंमत सुरुवातीच्या निर्मिती मूल्यापेक्षा एकूण किती टक्के जास्त असेल. याला तुम्ही 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकता, पण बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आपण याला सोप्या प्रकारे सॉल्व्ह करू. जसं 15% नफा म्हणजे काय तर 100 रुपयावर 15 रुपये निघले पाहिजे, बरोबर. 15% नफाचा अर्थ होतो 100 रुपये जर मी तुम्हाला दिले किंवा 100 रुपयाची एखादी वस्तू घेतली तर ती वस्तू 115 ला विकली, बरोबर. मग आपण म्हणणार सर आपण लिहिणार मित्रांनो आपली मूळ किंमत आणि वरती लिहिणार आपली नवीन किंमत. मग सर पहिले 15% नफा पाहिजे म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला विकायची 115 ला. त्याच्यानंतर 20% नफा पाहिजे म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला विकायची 120 रुपयाला. त्याच्यानंतर 25% नफा पाहिजे, 25% नफा म्हणजे 100 रुपयाची वस्तू मित्रांनो 125 रुपयाला. जर याला प्रॉपर सॉल्व्ह केलं तुम्हाला मित्रांनो कट केल्यानंतर मूळ किंमत आणि नवीन किंमत यांचा रेशो भेटेल. जसं कट करून बघा मित्रांनो 100 आणि 125 ला 20 ना भाग जातो, 20 5 100, 20 120. त्यानंतर 20 5 किंवा 25 चोक 100, 25 5 125, 5 5 कटले, बे दुने 4, बे त्रिक 6, ओके. याला 5 ना भाग जातो, 20 5 100 तर 23 5 115, 5 ना भाग दिला, 5 2 10, 1 उरला, 5 त्रिक 15. मग गुणाकार करा बरं,
23 गुणिले 3 सर 23 गुणिले 3 मित्रांनो 69 आलं भागिले 23 गुणिले 3 69 23 गुणिले 3 69 आणि 20 गुणिले 2 40 आलं. म्हणजे आपण याला लिहू शकतो जर आपली मूळ किंमत 40 रुपये असेल, जसं लॅपटॉपची मूळ किंमत 40 रुपये असेल तर ती वस्तू आपल्याला 69 ला विकावी लागेल. 40 रुपये लॅपटॉपची जर मूळ किंमत असेल तर ते आपल्याला विकताना सांगावं लागेल का हे लॅपटॉप 69 रुपयाचं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 40 रुपये खरेदी किंमत असेल तर ती वस्तू 69 ला विकावी लागेल. मग किती टक्के जास्त आहे तर आपण म्हणणार सर हे 29 जास्त आहे. 29 रुपये जास्त आहे 40 रुपयावर. टक्केवारी काढायची 29 भागिले 40 गुणिले 100 0 0 काटला सर 290 भागिले 4 मित्रांनो उत्तर यायला पाहिजे 4 7 28 1 उरला 4 2 8 2 उरले पॉइंट दिला 20 झाले 4 25 72% उत्तर आलं. ऑप्शन सी आपला आन्सर. क्लिअर का? हा होता 6 नंबरचा प्रश्न. आता 7 नंबरचा प्रश्न मित्रांनो एकदा लक्ष द्या आणि समजून घ्या. 7 नंबरचा प्रश्न आहे. ओके प्रॉपर दिसते सर्वांना? ओके चला प्रश्न काय बघा. एका महाविद्यालयात मुले आणि मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 45:15 आहे. ओके म्हणजे बॉईज जर कधी 45 असतील तर मित्रांनो गर्ल्स किती आहे 15 आहे. त्यांचं म्हणणं आहे मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. ओके म्हणजे 45 हे 15 पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे असं विचारलं. मग आपण म्हणणं सर किती जास्त आहे बरी तर 30 ना जास्त आहे. बरोबर. मुलांची संख्या मुलांपेक्षा 30 ना जास्त आहे. किती टक्के जास्त आहे तर आपण म्हणणार सर 30 ना जास्त आहे 15 पेक्षा गुणिले किती 100 15 दुने 30 2 गुणिले 100 म्हणजे 200% उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन सी आपला आन्सर 200% उत्तर आलं. ओके मुलींपेक्षा म्हणजे 15 पेक्षा किती जास्त आहे म्हणून भागाकारात 15 आलं. आता प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे. एका शहरात नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2024 मधील एकूण वाहनांच्या 35% वरून 2025 मध्ये 56% इतकी वाढली. तर 35%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली? शेकडा वाढ शेकडा घटवर आधारित प्रश्न आहे. कायम हमखास प्रश्न असतो बरं का यावर. मग आपण म्हणणं सुरुवातीला 35% वाहनांची संख्या होती. आता नंतर किती बनली बरं 56%. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहन 35 होते तर आता किती 56. मग किती वाढले म्हणजे किती जास्त झाले तर आपण म्हणणं सर हे 21 जास्त झाले. 21 वाढले तर किती टक्के वाढ झाली सर 21 वाढ झाली 35 वर. टक्केवारी काढा तिथे 100 ना गुणा 7 × 21 7 5 35 5 1 5 20 5 100 20 गुणिले 3 60% आपला आन्सर आलं. 60% म्हणजे ऑप्शन बी आपला आन्सर. क्लिअर मित्रांनो? हा होता 8 नंबरचा प्रश्न. हा 9 नंबरचा प्रश्न बघा. काळ कामावर जबरदस्त प्रश्न आहे आणि या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याची मी जबरदस्त मेथड तुम्हाला सांगतो. ठीक आहे जबरदस्त मेथड सांगतो बारकाईने एकदा समजून घ्या. ओके करा बरं एकदा समजून घ्यावा प्रश्न काय. 4 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 6 महिलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 3 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर एक काम पूर्ण करण्यासाठी 8 पुरुष आणि 12 महिलांना 20 दिवस लागत असतील तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 8 पुरुष 12 महिला आणि 10 मुलांना किती दिवस लागतील? ओके मग आपण याला म्हणू शकतो सर प्रश्न सिंपल आहे. जिथं 4 पुरुष ज्या पुरुषांनी केलेलं काम 6 महिलांनी केलेलं कामा इतकं आहे. ठीक आहे म्हणजे 4 पुरुष जेवढं काम करतात
तेवढंच काम करण्यासाठी 6 महिला लागतात. त्याच्यानंतर 3 महिलांनी केलेलं काम 5 मुलांनी केलेल्या कामा इतके. म्हणजे आपण म्हणणं सर 3 महिला जितकं काम करतात का तितकंच काम 5 मुलं करतात, 5 मुले करतात. मग आपण लिहू शकतो मित्रांनो की 3 महिलांनी जेवढं काम करतात तेवढंच काम 5 मुलं करतात. 4 पुरुष जेवढं काम करतात तेवढं 6 महिला काम करतात. मग 6 महिला 4 पुरुषांनी इतकं काम करतात तर 3 महिला किती काम करतील बरं? 2 पुरुष आहे एवढं. म्हणजे आपण म्हणणार सर 2 पुरुष जितकं काम करतात तितकंच काम 3 महिला करतात. 3 महिला जितकं काम करतात तितकंच काम 5 मुलं करतात. तुम्हाला एवढं समजलं का? याच्यावरनं तुम्हाला सिंपल क्षमताचा रेशो काढायचा आहे. म्हणजे एक पुरुष किती काम करतो, एक महिला किती काम करते आणि एक मुलगा किती काम करतो. मग जर तुम्ही मित्रांनो गुणोत्तर प्रमाणमध्ये कन्सेप्ट शिकले असेल तर लवकर उत्तर निघाल. जसं पुरुष, महिला आणि मुली यांच्या क्षमतांचा रेशो येणार. जसं पुरुषांची किंमत काढायची ना तर या 2 संख्यांचा गुणाकार करा. 3 15. त्याच्यानंतर म्हणजे एक पुरुष 15 काम करतो. त्यानंतर महिला किती काम करतात, महिलाची किंमत सोडून द्यायची, बाकीच्या दोघांचा गुणाकार. 2 पंचे 10 आणि मुले किती काम करतात तर ही किंमत सोडून द्या, दोघांचा गुणाकार करा. 3 दुने 6. म्हणजे एक पुरुष 15 काम करतो, एक महिला 10 काम करते आणि एक मुलगा 6 काम करतो. मित्रांनो ही त्यांची क्षमता होती. आता त्यांचं म्हणणं काय, लक्ष द्या. क्षमता भेटली म्हणजे एक पुरुष, एक महिला, एक मुलगा किती काम करतो हे भेटलं. तुम्हाला विचारलंय त्यांनी का 8 पुरुष आणि 12 महिलांना 20 दिवस लागतात. ओके सर 8 पुरुष आणि 12 महिलांना टोटल 20 दिवस लागतात. तर 8 पुरुष 12 महिला आणि 10 मुलांना 8 पुरुष त्याच्यानंतर 12 महिला आहे आणि 10 मुलांना हे काम किती दिवसात कव्हर होईल. ओके किती दिवस लागतील यांचे दिवस आपल्याला काढायचे. मग मांडणी समजून घ्या एकदा आपण काय काय मांडणी केली. 8 पुरुष 12 महिला 20 दिवसात काम पूर्ण करतात. 8 पुरुष 12 महिला 10 मुलांना किती दिवस लागतील. मग सिंपल आपण लॉजिक वापरू शकतो मित्रांनो इथं की जिथं पुरुष असेल तिथं 15 ठेवणार, जिथं महिला आहे तिथं 10 ठेवणार, जिथं मुलं आहे तिथं 6 ठेवणार, किंमत काढणार. जसं 8 पुरुष किती काम करतात सर, एक पुरुष 15 तर 8 पुरुष किती काम करतील 120. सर 12 महिलांची क्षमता किती आहे 10, पुरुषांची क्षमता 15, महिलांची क्षमता किती मित्रांनो 10 आणि मुलांची क्षमता किती आहे तर 6. मग बस गुणाकार करा. 15 गुणिले 8 120 प्लस 12 10 120 गुणिले 20. 120 अधिक 120 240 गुणिले 20 बरोबर 15 8 120 12 10 120 अंदाजे सक 60. 120 120 240 240 आणि 60 मित्रांनो 300 येईल. 220 240 गुणिले 20 बरोबर 300 गुणिले किती दिवस. दिवस काढायचे. 300 गुणाकारात अलीकडे भागाकारात आले, अलीकडे भागाकारात. बस 2 0 2 0 कटले. 3 1 3 3 8 24 8 गुणिले 2 16. तर आपलं उत्तर येईल मित्रांनो 16 दिवस लागतील. 16 दिवस म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपला आन्सर. बोला समजलं का हे. आता ऑप्शन क्रमांक ए 16 दिवस आपलं उत्तर बनलं. सर्वांना क्लिअर का, कुणाला काही अडचण यामध्ये. आता जर तुम्ही मित्रांनो असा प्रश्न जर फर्स्ट टाइम बघत असाल तर थोडंसं होऊ शकतं. हा प्रश्न मित्रांनो सर्वात लास्टला सॉल्व्ह करायचा आहे. आणि जर कधी मित्रांनो सराव नसेल तर हा प्रश्न स्किप करण्यासारखा सुद्धा आहे. ठीक आहे. डबल हा प्रश्न अवघड नाही, फक्त तुम्हाला अप्रोच माहित असणं गरजेचे आहे. जर असे प्रश्न तुम्ही जर 5-6 प्रश्न लगातार सॉल्व्ह केले कन्सेप्ट समजून घेऊन तर हा प्रश्न अजिबात अवघड वाटणार नाही. फर्स्ट टाइम बघताय तर अवघड वाटू शकतो. असे प्रश्न अवघड वाटायला लागले सिंपल एक काम करायचं, असे 10 प्रश्न ताबडतोब सराव करायचे. ठीक आहे. 10 प्रश्न कुठे भेटतील तर मित्रांनो सिंपल तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट साधू शकता. तुम्हाला याची मी जे प्रश्न पाहिजे तसे प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. चला हा झाला मित्रांनो 9 नंबरचा प्रश्न. हा 10 नंबरचा प्रश्न बघा. 10 नंबरचा प्रश्न. 10 नंबरचा प्रश्न काय सांगतो सर, 15 पेनांची सरासरी किंमत 24 रुपये आहे.
जर त्यातील 3 पेन वगळले तर उर्वरित 12 पेनांची सरासरी किंमत 20 रुपये आहे. त्या वगळलेल्या 3 पेनांच्या किमतींचे गुणोत्तर 1:2:3 आहे. तर त्यापैकी सर्वात महागड्या पेनाची किंमत किती? सरासरीवर आधारित प्रश्न आहे. मग आपण म्हणणार सर 15 पेनांची सरासरी किंमत 24 आहे आणि जे उरलेले 12 पेन आहे त्यांची सरासरी किंमत किती मित्रांनो? 20 रुपये. मग 15 पेन सरासरी किंमत, टोटल पेनांची बेरीज येईल, टोटल किती रुपये लागतात त्याची बेरीज येईल. मग आपण म्हणणार 15 गुणिले 24 किती होतं? तर 15 चौक 60, 15 दुने 30 म्हणजे 360 रुपये येईल. 12 गुणिले 20 किती येईल? 240. मग आपण म्हणणार सर 15 पेनातून 12 पेन जर आपण वजा केले तर ते उर्वरित जे 3 पेन आहे ना त्या पेनांची जी टोटल किंमत यायला पाहिजे ती यायला पाहिजे मित्रांनो 120 रुपये. 3 पेनांची टोटल किंमत 120 रुपये यायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे 3 पेनांच्या किमतींचे गुणोत्तर 1:2:3. म्हणजे आपण म्हणणार मित्रांनो तिन्ही पेनांची टोटल बेरीज 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 रेशो आहे. 6 रेशोची किंमत 120 रुपये. तिन्ही पेनांची जर बेरीज बघितली तर 1:2:3. तिन्ही पेनांची एकत्रित किंमत 6 रेशो आहे. तिन्ही पेनांची एकत्रित किंमत 120 रुपये आली. मग 6 रेशोची किंमत 120 रुपये असन. तुम्हाला विचारलंय महागड्या पेनाची किंमत किती? तर महागड्या पेनाची किंमत 3 रेशो आहे. मग आपण म्हणणार सर 6चे निम्मे 3 आहे तर 120चे निम्मे किती येतील? 60 रुपये. म्हणजे सर्वात महागडा पेन 60 रुपयाचा आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर. क्लिअर? आता पुढचा मित्रांनो 11 नंबरचा प्रश्न. इथनं आता बुद्धिमत्ता सुरू होईल. प्रश्न क्रमांक 11. 1 पासून तर 120च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 6 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 6 हा अंक सुद्धा आहे. इथं अंकांमध्ये म्हणण्यापेक्षा संख्यांमध्ये पाहिजे होतं जे की आणखीन प्रभावीपणे ठरलं असतं. बट नो प्रॉब्लेम. ओके ठीक आहे. समजून गेलं आपल्याला काय म्हणायचं त्यांना. 1 पासून ते 120च्या संख्यांमध्ये असे किती संख्या आहेत ज्यांना 6 ने भाग जातो? मग मी तुम्हाला विचारलं 1 पासून तर 120 पर्यंत टोटल मित्रांनो 120 संख्या आहे. बरोबर? 120 संख्यांमध्ये अशा किती संख्या की ज्यांना 6 ने भाग जातो? मग 120ला 6 ने भाग दिला तर मित्रांनो भागाकार 20 येतो. म्हणजे आपण म्हणणार टोटल 20 संख्या अशा आहेत का ज्यांना 6 ने पूर्णपणे भाग जातो. बरोबर? ठीक आहे. मग तुम्हाला विचारलं की अशा संख्या सांगा का ज्यांच्यामध्ये 6 हा अंक सुद्धा पाहिजे. मग तुम्ही म्हणा 6 आहे. त्यानंतर सर लक्ष द्या बरं का, 6ला जर 1 न गुणलं तर 6 येतं. त्यानंतर 6ला जर 6 न गुणलं तर 36 येतं. त्यानंतर 6 गुणिले 10 मित्रांनो किती येतं? 60. बरोबर? त्यानंतर 6 गुणिले 11 किती येतं मित्रांनो? 66. त्यानंतर 6 गुणिले 16 16 × 96 येतं. बस एवढंच, याच्यापेक्षा येणार नाही. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणणार सर 6च्या पाड्यात अशा कोणत्या अंकाचा गुणाकार केला का 6 येतो? जसं तुम्हाला माहिती 6 × 1 = 6, 6 × 7 = 36, 6 × 10 = 60, 11 × 6 = 66, 16 × 96. नॉर्मली 1 न आणि 6 न जर गुणलं तर 6च्या एकक स्थानी 6 येतात. म्हणजे नॉर्मली हा प्रश्न जो होता मित्रांनो हा प्रश्न अशा प्रकारचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणणार टोटल किती संख्या बनल्या? तर या 3 आणि ह्या 2 5. सर अशा टोटल मित्रांनो 5 संख्या बनतील. ऑप्शन बी आपलं उत्तर. क्लिअर? प्रश्न क्रमांक 11 होता. आता 12 नंबरचा प्रश्न. 12 नंबरचा प्रश्न म्हणणं काय त्यांचं एकदा समजून घ्या. 30 मुलांच्या रांगेत सर टोटल 30 विद्यार्थी. ओके, टोटल 30 विद्यार्थी. म्हणजे आपल्याला राईट किंवा लेफ्ट जर काढत असेल मित्रांनो तर सिंपल 31 मधनं वजा करावा लागेल, कारण आपण +1 मधनं मायनस करत असतो. ओके, काय म्हणणं आहे त्यांचं बघा. जेव्हा राहुलला डावीकडे 5व्या जागेवर हलवले जाते तेव्हा तो रांगेच्या डाव्या बाजूने 14व्या जागी येतो. ठीक आहे. तर त्याला हलवण्याआधीच्या रांगेच्या उजव्या बाजूने त्याची कितवी जागा होती? जसं आपण म्हणणार का सुरुवातीला राहुल आहे ना असं इथं होतं, पण त्याला काय केलं माहितीये का, डावीकडे हलवलं. किती जागा सोडून? तर टोटल 5 जागा सोडून हलवलं. म्हणजे ही त्याची मित्रांनो नवीन जागा आहे. ही त्याची नवीन जागा आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही जी नवीन जागा आहे मित्रांनो ही डाव्या बाजूने 14व्या क्रमांकावर आहे. म्हणजे लेफ्ट साइडने कितव्या क्रमांकावर आहे? 14व्या क्रमांकावर.
जर ही बाजू डावीकडनं 14व्या क्रमांकावर असेल तर जी मूळ जागा आहे ती 5 पुढे आहे, मग 14 मध्ये 5 मिळवले का 19 येतं. म्हणजे राहुलची जी जागा होती ती डावीकडून 19व्या क्रमांकाला होती. त्यांचं म्हणणं आहे का जी मूळ जागा आहे ती उजव्या बाजूने कितवी जागा होती. मग तुम्हाला सांगेल मी का तुम्हाला लेफ्ट राईट किंमत काढायची असेल तर 31 मधनं वजा करा. जसं डावीकडून 19व्या नंबरला आहे तर राईट साईडने कितव्या क्रमांकाला, तर सिंपल एक काम करायचं, 31 मधनं 19 वजा करायचे. 31 मधनं 19 गेले 12 उरतील. म्हणजे आपण म्हणणार डावीकडनं उजवीकडनं 12वा क्रमांक पाहिजे. ऑप्शन बी 12 आपलं उत्तर आलं. हा होता 12 नंबरचा प्रश्न. ओके. 13 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो काय म्हणणं आहे. 13 नंबरचं म्हणणं आहे त्यांचं खालील संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे, ती चुकीची संख्या शोधा. जसं 3 चा 18, 18 ची 90 आहे, म्हणजे पटीमध्ये बघा. जसं 3 सक 18, 18 पंचे 90, 9 चौक 36, 36 गुणिले 3 किती यायला पाहिजे, तर 300, 3 सक 18, 3 त्रिक 9 1 10, 1080 यायला पाहिजे. पण इथे 1050 आली, म्हणजे ही संख्या चुकीची. ऑप्शन सी आपला आन्सर 1050. 13 नंबरचा प्रश्न आहे. हा 14 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणणं आहे यांचं. ठीक आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, अमित हा सुमित पेक्षा जड आहे, म्हणजे अमितचं वजन सुमित पेक्षा जास्त आहे, पण रोहन इतका जड नाही. हा जो अमित आहे हा रोहन पेक्षा कमी जड आहे, रोहन इतका जड नाही. म्हणजे अमितचं वजन रोहन पेक्षा कमी आहे, म्हणजे रोहनचं वजन अमित पेक्षा जास्त आहे. बारकाईनं समजून घ्या. अमित हा सुमित पेक्षा जड आहे, पण रोहित इतका जड नाही, म्हणजे रोहित पेक्षा हलका आहे. म्हणजे सर्वात जास्त जड रोहित असन, त्याच्यानंतर अमित, त्याच्यानंतर सुमित. पुढचं म्हणणं आहे किरण ही नेहापेक्षा जड आहे. जी किरण आहे मित्रांनो ही नेहापेक्षा जड आहे, पण सुमित तितकी जड नाही, म्हणजे सुमित पेक्षा कमी जड आहे, हलकी. म्हणजे सुमित पेक्षा कमी आहे तिथं किरण येईल आणि इथं कोण येईल, नेहा. विचारला काय सर्वात हलका कोण, तर सर्वात हलका नेहा आहे. ऑप्शन बी आपला आन्सर, नेहा आपलं उत्तर आलं, ऑप्शन बी. 14 नंबरचा प्रश्न होता. हा बघा मित्रांनो 15 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हणणं याचं बघा एकदा. एका त्रिकोणामध्ये कोणांची मापे 20x, 30x आणि 30 + 10x अशी दर्शवली आहेत, तर x ची अचूक किंमत शोधा. x ची किंमत आपल्याला विचारली. मग ध्यानात ठेवा मित्रांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची जी बेरीज असते ना मित्रांनो ती 180 डिग्री असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 डिग्री. मग आपण जर यांची बेरीज केली, जसं 20x + 30x + 30 + 10x, सर या सर्वांची जी किंमत असणार मित्रांनो ही 180 च्या बरोबर पाहिजे. मग बेरीज करा बरं एकदा. सर 20 आणि 30 50, 50 आणि 10 60, 60x + 30 बरोबर किती येईल मित्रांनो, 180. 30 प्लस मध्ये पलीकडे गेले मायनस, 180 मधून 30 गेले म्हणजे किती उरले असणार, 150. x ची किंमत काढायची, तर हे 60 गुणाकारात अलीकडे भागाकारात आले, 0 0 काटला, 6 न भाग द्या, 6 2 12, 3 उरले, पॉइंट दिला 30 झाले, तर 6 पंचे 30, म्हणजे x ची किंमत मित्रांनो 2.5 आली. ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. बोला क्लिअर का, ऑप्शन बी आपला आन्सर. 16 नंबरचा प्रश्न बघा. हा जो 16 नंबरचा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न थोडा समजून घेण्यासारखा आहे, भारी प्रश्न आहे. नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे. प्रश्नाचं म्हणणं काय एकदा लक्ष द्या. एका महिलेच्या फोटोकडे दाखवत राहुल म्हणाला, तिच्या म्हणजे कोणाच्या, तर त्या महिलेच्या. त्या महिलेच्या आईच्या नवऱ्याची सासू ही माझ्या म्हणजे कोणाच्या, तर राहुलच्या. राहुलच्या आईच्या नवऱ्याची एकमेव सून आहे. मग सगळ्यात अगोदर पहिले राहुलची मांडणी करा. ठीक आहे, राहुलची मांडणी करा. राहुलच्या आईच्या नवऱ्याची एकमेव सून. आता लक्ष द्या बरं का, राहुलची आई, आईचा नवरा म्हणजे राहुलचे वडील, आणि राहुलच्या वडिलांची एकमेव सून म्हणजे राहुलची बायको. मग राहुलची बायको कोण आहे, तर राहुलची जी बायको आहे मित्रांनो ती जी महिला आहे त्या महिलेच्या आईच्या नवऱ्याची सासू ही राहुलची बायको आहे. ठीक आहे, राहुलचं इथपर्यंत समजलं तुम्हाला ते बघा एकदा. याला 2 पार्ट मध्ये कट करा. पहिले राहुलची मांडणी समजून घ्या. राहुलच्या आईच्या नवऱ्याची एकमेव सून.
म्हणजे राहुलचे वडील, त्या वडिलाची एकमेव सून म्हणजे राहुलची बायको असणार. ओके. हा, आता पुढचं, महिला, त्या महिलेच्या आईच्या नवऱ्याची सासू. आता लक्ष द्या, महिलेच्या आईच्या नवऱ्याची सासू, आईचा नवरा म्हणजे वडील, म्हणजे महिलाच्या वडिलाची सासू कोण असते? वडिलाची सासू ही आईची आई असते. म्हणजे या महिलेच्या आईची पण आई, ठीक आहे, ती महिला, त्या महिलेची एक आई आहे आणि त्या आईची पण जी आई आहे ना ती राहुलची मित्रांनो बायको आहे. ओके. काय विचारलं त्यांनी? फोटोतील ती महिला राहुलशी कशी संबंधित आहे? ही जी महिला आहे मित्रांनो, या महिलेचा राहुल सोबत काय संबंध आहे हे विचारलं. मग आपण म्हणणार राहुल ही राहुलची बायको, ही बायकोची मुलगी म्हणजे राहुलची मुलगी आहे, आणि मुलीची मुलगी म्हणजे ही राहुलची कोण झाली? नात. तर आपण म्हणणार ती मुलगी राहुलची नाते, ती महिला राहुलची नाते. समजलं इथपर्यंत? प्रश्न भारी होता, मान्य करण्यापेक्षा थोडस डायरेक्ट रिलेट करत चला, सोपं जात आणखी. ओके. हा होता 16 नंबरचा प्रश्न. हा बघा मित्रांनो 17 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हणणं यांचं? याचं म्हणणं असं आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत बॉटल हा शब्द 21 52 02 01 25 असा लिहिला जातो, तर त्या भाषेत जेंडर हा शब्द कसा लिहिला जाईल? मग तुम्ही म्हणशाल मित्रांनो बी ची किंमत 2 आहे, ओ ची किंमत किती मित्रांनो 15, टी ची किंमत किती मित्रांनो 20, एल ची किंमत किती आहे 12 आणि याची किंमत 5 आहे. म्हणजे जे शब्द आहे का त्यांचे मित्रांनो नंबर क्रमांक दिलाय. मग आपण बघणार याच्यामध्ये कुठं काय मिस्टेक आहे बघा. जसं इथं मित्रांनो आपण जर बघितलं, इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे. ठीक आहे. सर जी किती नंबरला आहे? 7 नंबरला, हे ऑप्शन कटलं. हे किती नंबरला आहे? 5. तर मित्रांनो हे ऑप्शन कटलं. त्यानंतर 14 आहे, शेवट बघा इथं 8 आहे, इथं 9 आहे, शेवट किती येतं बघा. सर शेवट आरचा क्रमांक 18 आहे, म्हणजे शेवट 8 यायला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर येईल, कारण इथं 9 येतं, हे पण ऑप्शन कटलं. पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही, सिंपल नंबरिंग करा, संपला विषय. 17 नंबरचा प्रश्न होता. 18 नंबरचा प्रश्न बघा. 18 नंबरचा प्रश्न काय सांगतो? खालील संख्याच्या मांडणीतील प्रश्नात चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ओके. जसं आपण 6 आहे बरोबर, 6 ला जर मित्रांनो 6 न गुणलं तर 36 येईल, आणि 6 ला जर मित्रांनो 4 न गुणलं तर किती येईल? 24. सेम 8 ला जर मित्रांनो कधी आपण 8 न गुणलं तर 64 येईल, आणि 8 ला जर मित्रांनो 6 न गुणलं तर किती येतं? 48. मग नीट लक्ष देऊन बघा बरं का काय केलंय त्यांनी. 6 ला 6 न गुणिले आणि त्यानंतर 2 कमी म्हणजे 4 न गुणिले, 8 ला 8 न गुणिले आणि 8च्या 2 कमी म्हणजे 6 न गुणिले. मी इथं 7 ला किती न गुणिले असणार? 7 ना 49, आणि 2 कमी म्हणजे किती न गुणणार? 5 ना, तर 7 5 किती येईल? 35. 35 उत्तर पाहिजे मित्रांनो, ऑप्शन ए आपला आन्सर. ओके. हा होता 18 नंबरचा प्रश्न. हा बघा 19 नंबरचा प्रश्न काय म्हणणं आहे? एक माणूस एका ठिकाणाहून उत्तरेकडे 8 किलोमीटर जातो. या ठिकाणावर उत्तरेकडे गेला 8 किलोमीटर. ओके. सर एक माणूस या ठिकाणी उत्तरेकडे किती किलोमीटर गेला? 8 किलोमीटर गेला. उजवीकडे वळून 6 किलोमीटर जातो. उजवीकडे वळाला आणि 6 किलोमीटर गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळतो आणि 8 किलोमीटर चालतो. उजवीकडे म्हणजे खाली येईल, पुन्हा उजवीकडे वळाला आणि 8 किलोमीटर चालला. तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे? काय प्रश्न आहे बरं का आता, पण प्रश्न आहे मित्रांनो, कारण एमपीएससी ला बी सगळे प्रश्न अवघड नसतात, काही प्रश्न चिल्लर पण असतात. ओके. मग आपण म्हणणार सर ही मूळ दिशा आहे, सध्या एक करंट लोकेशन ही आहे, म्हणजे हा या दिशेला आहे, म्हणजे ही कोणती दिशा असते? इकडची पूर्वला. ओके. पूर्व दिशेला आहे. किती अंतरावर आहे? तर सर इथपासून इथपर्यंत 6 आहे, तर हे पण अंतर 6 असणार, म्हणजे पूर्व दिशेला आहे मित्रांनो 6 किलोमीटर अंतरावर. तर 6 किलोमीटर पूर्व, ऑप्शन ए आपलं उत्तर आलं, 6 किलोमीटर पूर्व. 20 नंबरचा प्रश्न बघा. एका चौरसामध्ये दोन्ही कर्ण काढलेले आहेत. एक चौरस आहे, त्या चौरसामध्ये मित्रांनो दोन्ही कर्ण काढलेले आहेत, दोन्ही पण कर्ण. ओके. दोन्ही कर्ण काढलेले आहेत, तर किती त्रिकोण असतात? काढलेले आहेत अशा आकृतीत किती त्रिकोण असतात? ओके. सर हा आपल्याकडे चौकोन आहे, आपण जर चौरस आहे,
जर आपण अशा प्रकारे जर कधी कर्ण काढले किती त्रिकोण बनतील? हा पहिला त्रिकोण बनल, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण म्हणू शकतो जर आपण फक्त एकच कर्ण काढला कधी तर हा एक मोठा आणि हा दुसरा. ठीक आहे. द सेम आपण आणखीन असे मोठे दोन त्रिकोण जर बघितले कधी तर आपण म्हणू शकतो असा जर कधी बघितलं तर हा तिसरा आणि हा चौथा. मित्रांनो असे टोटल किती त्रिकोण बनतील? हे 4 त्रिकोण, हे 2 म्हणजे 2 आणि 3 मिळून एकत्र हा एक बनला. 1 आणि 4 एकत्र बनून हा 2 नंबरचा बनला. ओके. हे 4 2 6 2 8 सर टोटल 8 त्रिकोण बनतील. ऑप्शन सी आपलं उत्तर आलं. ओके. हा 20 नंबरचा प्रश्न होता. मित्रांनो इथपर्यंत सर्वांना समजला असेल तर आपले बघा हे 20 प्रश्न मित्रांनो पूर्णपणे क्लिअर झाली. मग तुम्हाला हे टेस्टचं सोल्युशन कसं वाटलं, टेस्टची लेवल कशी वाटली, ठीक आहे, तुमचा स्कोर किती आला, सोल्युशनच्या मेथड कशा वाटल्या, सर्व गोष्टी मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. ठीक आहे. तुमचा एक कमेंट खूप जास्त विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शनचा नजरे बदलून टाकतो. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो एक दृष्टिकोन असतो तो एक प्रॉपर पॉझिटिव्ह तयार होत असतो. त्यामुळं नक्की कमेंट करायची, सांगायचंय का रिव्ह्यू सांगायचा प्रॉपर टेस्टचा लेवल कशी वाटली तुम्हाला, तुमचा स्कोर किती आला, जे सोल्युशन आपलं झालंय त्या सोल्युशनचं मित्रांनो तुम्हाला मेथड समजल्या का, मी शिकवलेल्या मेथड तुम्हाला कशा वाटल्या, अप्रोच कशा वाटल्या, या सर्व गोष्टी सांगत चला. ठीक आहे. ज्याही विद्यार्थ्यांना पुढच्या ज्या उरलेल्या 14 टेस्ट आहे यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, यामध्ये एनरोल करायचं असेल, तुम्हाला मित्रांनो जर कधी तुमची जो काही सध्या स्कोर येतोय त्या स्कोरचा आणखीन चांगल्या लेवलवरती इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर आजच द ग्रो अकॅडमी ऍप इन्स्टॉल करायचं आहे आणि आपली ही जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो 249 रुपयाला ही परचेस करायची आणि तुमच्या सिलेक्शनला एक नवं वळण द्यायचंय. मी पुन्हा एकदा बोलतोय, आपलं टार्गेट मित्रांनो फक्त टेस्ट सॉल्व्ह करणं नाही, त्या टेस्टचं प्रॉपर अनालिसिस, तुमच्या प्रत्येक डाऊट म्हणजे आतापर्यंत एमपीएससी ला जशा पण प्रकारचे प्रश्न विचारल्या जातात सर्वच्या सर्व प्रकार, सर्वच्या सर्व गोष्टी पूर्णपणे एक्झाम रिलेव्हंट. तुम्ही मित्रांनो आपल्या टेस्ट बघा आणि कोणत्या पण अदर टेस्ट बघा, मोस्ट एक्झाम रिलेव्हंट टेस्ट तुम्हाला भेटतील. तुम्ही पीवायक्यू जरी बघितले तुम्हाला समजेल का अशा टाईपचे अशा पॅटर्नवर आतापर्यंत आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत. सो या एक्झाम रिलेव्हन्सीज मित्रांनो तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षा खूप पुढे नेऊन ठेवल, कारण त्या टाईप सारखे आणखीन प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. फक्त सोपे सोपे नाही तर एक्झाम काय विचारते, सोपं अवघड सगळं काही एका ठिकाणी, अवघड प्रश्नाला सोपं सोल्युशन सुद्धा आपल्याकडे असणार आहे. मग तुमच्या लेवल, तुमचं जे सिलेक्शन आहे त्याला आणखीन एक लेवल द्यायची आणि बॅच मध्ये एनरोल होऊन जायचंय. ठीक आहे. आणखीन जर काही डाऊट असेल मित्रांनो तुमचा तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे 9309120753, यावरही संपर्क साधू शकता. ठीक आहे. चला थांबून घेऊ मित्रांनो इथं. जय हिंद सर्वांना. आणि हा सर्वांनी आजची टेस्ट सॉल्व्ह करायची आणि रिव्ह्यू आणि स्कोर तुमचा कमेंट सेक्शन मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. चला थांबून घेऊ इथं मित्रांनो. जय हिंद सर्वांना.